आले कबीर महाराज आणि कमाल महाराज। आणि कबीर महाराज आणि कमाल महाराजांच्या घरामध्ये महाराज त्या ठिकाणी ज्ञानोबरांचे त्या ठिकाणी दिंडी आली, साधू संतांची दिंडी आली। दिंडी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता घरामध्ये तर काही धान्य नाही महाराज त्या ठिकाणी। ऐका, आता साधू संतांना जेवण घातल्याशिवाय तो पर्याय नाही, घरामध्ये धान्य नाही। परंतु आता रात्री मुक्काम झाला, आता उद्याच्याला द्वादश आहे, द्वादश सोडून महाराज त्या ठिकाणी साधू संत जाणार आहे। काहीतरी याच्यासाठी केलं पाहिजे। ऐका, देव जर येत असेल तर अधर्म घडला तरी चालेल, लक्षात ठेवा। देव जोडे तरी अलग लक्षात, शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे, देव जर जोडत असेल तर त्या ठिकाणी अधर्म घडला तरी चालेल। त्या ठिकाणी ऐका, ठरवलं पिता पुत्रांनी महाराज त्या ठिकाणी म्हणले की साधू संतांना जेवायला घालायचं। गावामध्ये एक वाण्याचं मोठं दुकान आहे महाराज त्या ठिकाणी। रात्रीच्या वेळेला गेली, रात्रीच्या वेळेला थोडी रस्ता केला, त्या ठिकाणी भिंत फोडली महाराज त्या ठिकाणी। आतमध्ये कमाल महाराज गेले आणि कमाल महाराजांनी एक एक साहित्य जे जे लागत होतं महाराज त्या ठिकाणी बाहेर पाठवलं। आणि बाहेर पाठवल्याच्या नंतर त्या ठिकाणी ऐका, असं करता करता बराच वेळ निघून गेला। कमाल महाराज बाहेर येऊ लागले, त्या ठिकाणी धान्य अगोदर घेतलं होतं कबीर महाराजांनी बाहेर। कमाल महाराज येत असताना मात्र त्या वाण्याला जाग आली, आणि जशी जाग आली महाराज त्या ठिकाणी कमाल महाराजाचं मुंडकं बाहेर होतं, काय मध्ये होते, पायाला धरला। आणि पायाला धरल्याच्या नंतर कमाल महाराजांनी सांगितलं कबीर महाराजांना, बाबा तुम्ही जा इथून आणि माझं मुंडकं शिर घेऊन जा। हे लक्षात ठेवा, बघा किती निष्ठा आहे, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म। त्यांनी सांगितलं तुम्ही साधू संतांची सेवा करा, साधू संतांना जेवू घाला, आनंदाने माझं मुंडकं या ठिकाणी कापून घेऊन जा। त्या ठिकाणी कबीर महाराजांनी ही मुंडकं घेतलं, महाराज त्या ठिकाणी घेऊन गेले। आणि त्या ठिकाणी वाण्याने जे काय पाय धरले होते कमाल महाराजांचे, सांगितलं राजाला आज्ञा दिली, राजाला सांगितलं याने माझ्या दुकानातली चोरी केली आहे, याला शिक्षा झाली पाहिजे। महाराज त्या ठिकाणी ते जे धड होतं त्या धडाला त्या ठिकाणी गावाच्या वेशीवर त्या टांगण्यात आलं। आणि इकडे महाराज त्या ठिकाणी सकाळी सगळं जेवण वगैरे करून महाराज साधू संत सगळे तृप्त झाले। आणि तृप्त झाल्याच्या नंतर दिंडी निघाले, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। महाराज अशी दिंडी गावाच्या शेजारून जात होते वेशीच्या जवळाने। आणि ज्ञानोबारांनी हा प्रकार बघितला आणि प्रकार पाहिला, धड लटकवले नाही। परंतु ज्यावेळी ज्ञानोबारांची दिंडी चालली होती, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम असं भजन चाललं होतं महाराज त्या ठिकाणी। काय प्रकार घडला ऐका, ते जे धड होतं, दोन हात होते महाराज त्या ठिकाणी, त्या तालावरती काय करू लागले, वाजू लागलं महाराज त्या ठिकाणी। ज्ञानोबाराय जवळ आले, सांगितलं खाली घ्या, आणि खाली घ्यायला सांगितलं ज्ञानोबारायांनी। आणि ते धड खाली घेतलं, विचारलं कमाल महाराजांनी सगळा झालेला वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला। याला काय म्हणतात, एकाच घरामधले पिता पुत्र शक्ती देई नाचेर, त्या रंगामध्ये काय झाले, नाचले। तुम्ही आम्ही सुद्धा त्या रंगामध्ये नाचलो पाहिजे। हेच या कीर्तनाचं, हेच या अखंड हरिनाम सप्ताहाचं काय आहे, सार आहे। म्हणून देवाला एकच विनंती करायची आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नाम चिंतन या शरीरामध्ये जोपर्यंत तू आहे तोपर्यंत घडलं पाहिजे। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गंगा जी का तट हो यमुना का वंशी वट हो, मेरा सांवरा निकट हो, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। म्हणून झाले